जानेवारीच्या महिन्यामध्ये आपलं स्वागत आहे. थेट विषयाला सुरुवात करूया. बघूयात पहिला प्रश्न. जागतिक कुष्ठरोग दिन 2025 नुकताच कधी साजरा केलेला आहे? आता कुष्ठरोग दिवस हा कधी सेलिब्रेट केला जातो? ह्यालाच काय म्हणलं जातं? हॅन्सन रोग बी म्हणलं जातं. हॅन्सन रोग इंग्लिशमधनं काय म्हणतात? लेप्रोसी म्हणतात. लेप्रोसी. आता हा कधी सेलिब्रेट केला जातो? हा केला जातो जानेवारीच्या शेवटच्या रविवारी. शेवटच्या रविवारी केला जातो. रविवार. तर कधी आला हा डेट? 26 जानेवारीला आला आहे. बरोबर. आणि ह्या वेळेसची थीम काय आहे? एकत्र येऊ आणि उन्मूलन करू. थीम काय आहे? एकत्र येऊ आणि उन्मूलन करू. एकत्र येऊ आणि उन्मूलन करू. आणि कोणत्या ह्या बॅक्टेरियानं होतं? मायक्रोबॅक्टेरियम लॅप्री हे जीवाणूमुळे होतो. एवढंच लक्षात ठेवा. कधी केला जातो? जानेवारीच्या शेवटच्या रविवारी. कधी? 26 जानेवारी आपलं बरोबर आहे. 25ला काय असतो? राष्ट्रीय टुरिझम डे. आणि दुसरा कोणता असतो? वोटर्स डे, बालिका दिवस आणि शिक्षण दिवस, पराक्रम दिवस. बरोबर. युनेस्कोने कोणत्या देशातील राईस वाईन साके, चुकलं आहे, काय आहे? साके कुठले? हे जापनीज आहे. कशाचे? राईसची वाईन आहे. साके कुठले? जपान. कोणत्या कलमानुसार राज्यसभेच्या अध्यक्षांना त्यांच्या पदावरून हटवलं जातं? 67B. अलीकडे बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवडणूक झालेली आहे? अलीकडे बेलारूसची काय झालेली आहे निवडणूक? बेलारूस. राष्ट्रपती कोण बनलेले आहेत? अलेक्झांडर लुकाशेंको. किती पर्सेंट वोटिंग पडले ह्यांना? 87%. किती टर्म आहे? 7 टर्म चालू आहे ह्यांची. आणि किती वर्षासाठी असतं? 5 वर्षासाठी. निकोलस मात्रोजे कुठले आहेत? व्हेनेझुएलाचे आहेत. जोसेफोन कुठले आहेत? लेबनॉनचे आहेत. मायकेल मार्टिन कुठले आहेत? हे मायकेल मार्टिन कालच बघितलं आपण, आईसलँडचे. फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? फ्रँकॉईन बायरू यांचे काय केलेलं आहे? हे झालेलं पंतप्रधान. गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या देशाच्या राज्यातील पोलिसांना राष्ट्रपती कलर, ह्याला काय म्हणतो? प्रेसिडेंट कलर म्हणतो. कुठं दिलेला आहे हा? छत्तीसगड पोलीसला दिलेला आहे. छत्तीसगड पोलीस. नुकताच ICC पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? आता ICCचे अवॉर्ड आहेत. ICC अवॉर्ड कशात असतो? वन डेमध्ये एक असतो, टेस्ट ह्याच्यात एक असतो, टेस्ट मॅचमध्ये आणि T20मध्ये. आणि फिमेलमधला एक वन डेमधला, लक्षात ठेवा. ICC वन डे प्लेअर ऑफ द इयर, ICC वन डे फिमेल. तर वन डेमध्ये कोण आलेलं आहे? टेस्टमध्ये कोण आलं आहे? जसप्रीत बुमरा. T20मध्ये कोण आहे? हर्षदीप. वन डेमध्ये कोण आहे? स्मृती मंधाना. आणि वन डेमध्ये कोण आहे? ICC वन डे उमर रझई आहे. हे मेलमध्ये लक्षात ठेवा. उमर रझई लक्षात ठेवा. टेस्टचा जसप्रीत बुमरा, त्या T20चा हर्षदीप. आणि महिलामध्ये वन डेमध्ये कोण आहे? स्मृती मंधाना. आणि काय केलेलं आहे? ICCनं एक टीम बनवलेली आहे. त्याचं कप्तान कोणाला केलं आहे? ICC जगातील एक टीम बनवलेली आहे. त्याचं कप्तान कोण केलेलं आहे? हिटमॅन कप्तान. एवढंच लक्षात ठेवा. कोणाला भेटलं आहे टेस्टमध्ये? जसप्रीत बुमरा. आणि T20मध्ये कोणाला भेटलं? हर्षदीपला भेटलेलं आहे. आणि उमर रझईला कोणतं भेटलेलं आहे? वन डेमध्ये भेटलेलं आहे. फिमेलमध्ये वन डे कोणाला भेटलं आहे? स्मृती मंधाना. स्लीनेक्स अभ्यास कोणासोबत असतो? श्रीलंकासोबत असतो. स्लीनेक्स कोणासोबत? श्रीलंकासोबत. अलीकडे 2024चे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी कशाची आहे? क्रिकेटची ट्रॉफी आहे. कोणी जिंकलेली आहे? मुंबईने जिंकलेली आहे. अलीकडे भारतीय नौदलाच्या INS सर्वेक्षण कोणत्या देशाचे हायड्रोग्राफिक सर्वेक्षण केले आहे? आता INS सर्वेक्षण काय करतं? हे सर्वे करतं. हे कुठं असतं? हे कोचीला असतं जहाज. आणि आता कोणतं चालू आहे? प्रोजेक्ट सागर. हे लक्षात ठेवा. प्रोजेक्ट सागर चालू आहे. ह्याच्या अंतर्गत काय करतं? हे दुसऱ्या देशाचं हायड्रोग्राफिक सर्वेक्षण करून देतं. तर कुठलं ह्यानं अगोदर केलेलं आहे? ह्यानं तंजानियाचं असेल, श्रीलंका असेल, मालदीवचं असेल
आता काय केलेलं आहे, आता करंटमध्ये त्यांना हायड्रोग्राफिक सर्वेक्षण कोणाच केलेलं आहे, मॉरिशियसचं. पहिलं तर हे केलं अंडर कोणतं, अंडर प्रोजेक्ट सागर, INX सर्वेक्षण, बरोबर. INX सर्वेक्षण, INX सर्वेक्षण केलेलं आहे. काय केलेलं आहे, सर्व केलेलं आहे. किती केलं आहे, 25,000 स्क्वेअर नॉटिकल माईलचं केलेलं आहे. म्हणजे काय आहे, पाण्यात काय काय आहे, म्हणजे मिनरल्स असतील, काय असतील, ते हायड्रोग्राफिक सर्वेक्षण म्हणतात. कुठलं केलं आहे आता मॉरिशियस केलं. मॉरिशियसचे कॅपिटल काय आहे, पोर्ट लुईस आहे. आणि हे एक सर्वेक्षक झालं आहे. अजून एक कोणतं लॉन्च केलेलं आहे, INS निर्देशांक. हे दोन काय आहेत, सर्वेक्षण जहाज आहेत, बरोबर. आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती जाहीर करणारा अश्विन कोणत्या क्रिकेटशी संबंधित आहे, आणि यांना काय भेटलेलं आहे, पद्मश्री अवॉर्ड भेटलेला आहे. एवढं एक लक्षात ठेवा. ब्रिटिश सुरक्षा परिषदेकडून प्रतिष्ठित सॉर्ड ऑफ ऑनर म्हणजे सिक्युरिटीसाठी दिला जातो. सिक्युरिटी कोणाला भेटलेलं आहे, राम मंदिराला भेटलेलं आहे. राम मंदिर, सॉर्ड ऑफ ऑनर, सॉर्ड ऑफ ऑनर. अलीकडे ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज नुसार भारतात एकूण प्रजनन दर किती आहे. असं काय झालेलं आहे, ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज यानं काय केलेलं आहे, प्रजनन दर रद्द केलेला आहे. तर 1950ला बघू, 1950ला 6 पॉईंट किती होता, 6 पॉईंट, आणि आता करंटमध्ये किती आहे, 2021ला 1.9 आहे प्रजनन दर. 6.18 होता, त्याच्याहून 1.9 वर गेलेला. आणि इथे एक दुसऱ्या रेट लक्षात ठेवा, रिप्लेसमेंट रेट हा 2.1 आहे. म्हणजे एक फॅमिलीचं रिप्लेस किती करतात ते किती आहे, 2.1 आहे. आणि हे प्रजनन दर किती आहे, 2021चा 1.9 आहे, बरोबर. प्रथमच जागतिक ध्यान दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे, मेडिटेशन डे 21 डिसेंबरला. स्पेशल इन्व्हेस्टमेंट फंड कोणी लॉन्च केलेले आहेत, सेबीने केलेले आहेत. नुकतेच मेरीलेबॉन क्रिकेट क्लबच्या जागतिक सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे, मेरीलेबॉन क्रिकेट क्लब यानं काय केलं आहे, एक जागतिक सल्लागार मंडळाचं स्थापन केलेलं आहे. जागतिक सल्लागार मंडळ ह्यामध्ये कोण कोण आहेत, ह्याच्यात आहे सौरभ गांगुली आहे, त्यानंतर जय शहा आहेत. हे दोनच लक्षात ठेवा, कोण सौरभ गांगुली आणि जय शहा. तर कोणाच्या ह्याच्यात हे निवड झालेले आहे, जय शहा. किती सदस्य आहेत, हे 13 आहेत. जागतिक सल्लागार मंडळाची स्थापना केलेली आहे. ब्रिंग ऑन इट इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे बहुचर्चित पुस्तक व कशा संबंधित आहे, कोणाशी संबंधित आहे हे सांगा. कोणत्या प्लेयर्स आहे, जिम्नॅस्टिक होती ती, दीपा मलिक. भारत आणि व्हिएतनाम तटरक्षक दलाच्या जवानांनी हॉपटेक हा संयुक्त सगळे अभ्यास कुठे आयोजित केला, हा कोचीमध्ये गेला. नुकतेच समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य कोणते, सगळ्यांनाच माहीत आहे कोणतं आहे, UCC लागू करणारं कोणतं विधेयक बी तिथं चालतं. आणि 27 जानेवारीला हे विधेयक पारित झालेलं आहे, आणि आता UCC लागू झालेलं आहे. UCCमध्ये काय असतं, जसं की लग्न असेल, त्यानंतर तलाक असेल, त्यानंतर लिव्ह इन रिलेशनशिप असेल, कुणाला दत्तक घ्यायचं असेल किंवा संपत्तीचा मालक असेल, संपत्तीचा उत्तराधिकारी, ह्यामध्ये सगळ्या जातीला आणि सगळ्या माणसांना, जेवढे पण राज्यातली माणसं आहेत ना, त्यांच्यासाठी एकच कायदा असेल, इथं दुसरा कोणताच कायदा इथं ह्याच्या पुढे चालणार नाही. एवढंच लक्षात ठेवा. कोणी केलेलं आहे, उत्तराखंड. आणि CM कोण आहे, पुष्कर सिंग धामी. भारत सरकारने कोणत्या शहराला आशिया आणि युरोपशी जोडण्यासाठी अंडरसी केबल नेटवर्क प्रोजेक्ट चालू केलेला आहे, कुठनं चालू केलं आहे, मुंबई आणि चेन्नई. तर युरोप म्हणते, तर युरोपमध्ये कोण येणार, मुंबई येणार. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवडणूक केलेली आहे, व्ही रामसुब्रमण्यम. अलीकडे पहिले फर्स्ट आहे वुमन हॉकी लीग. होस्ट कोण होतं ह्याचं, हॉकी लीग होस्ट कोण होतं ह्याचं, रांची होतं. रांची कुठं, झारखंड. किती टीमनं पार्टिसिपेट केलं, तर 4 टीम होते. तर आता हे जे काय झालेलं आहे, फायनल मॅच झालेली आहे. जिंकले कोण, ओडिशा वॉरियर. हरवलं कोणी, सोरमा हॉकी क्लब. कोण जिंकलेलं आहे, ओडिशा वॉरियर. हरवलेलं कोणाला, ह्याला हरवलेलं आहे, सोरमा हॉकी क्लबला हरवलेलं आहे, बरोबर. आणि इथं बेस्ट प्लेअर ऑफ द मॅच कोण भेटलेलं आहे, प्लेअर ऑफ मॅच म्हणून कोणाला घोषित केलेलं आहे, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे, ज्योती आहे. आणि सगळ्यात महागडी खेळाडू कोण होती,
उदित आणि ज्योती. प्लेअर ऑफ टुर्नामेंट कोण? ज्योती. कोण जिंकलेलं आहे? ओडिशा वॉरियर. चोरमा हॉकी क्लबला हरवलेलं आहे. प्रजासत्ताक दिन परेड 2025 साली थीम काय निवडण्यात आली होती? स्वर्णिम भारत. स्वर्णिम भारत. विरासत आणि विकास. वाल ईगल हा आपला राष्ट्रीय पक्षी म्हणून कोणी घोषित केलेला आहे? USA केलेला आहे. प्रत्येक चिनार झाडासाठी डिजिटल ट्री आधार उपक्रम कोणी सुरू केलेला आहे? डिजिटल ट्री आधार उपक्रम. डिजिटल ट्री आधार उपक्रम. हा काय आहे? कोणत्या झाडासाठी आहे? चिनार झाडं. आणि हा कुठं चालू केलेला आहे? जम्मू आणि काश्मीर. म्हणजे ह्याच्यावर काय केलेलं आहे? एक बारकोड लावलेला जाईल प्रत्येक झाडावर. त्याच्यामुळे काय होईल? प्रत्येक झाडाची हे पण होईल, काउंटिंग पण होईल. आणि बारकोडमध्ये काय असणार आहे? ज्यावेळेस तुम्ही बारकोड स्कॅन कराल ना, त्यामध्ये झाडाची सगळेच वय येईल, त्याची उंची येईल. सगळ्याच झाडाच्या सगळ्याच गोष्टी, कोणत्या व्हरायटीच्या, म्हणजे किती त्याची हाईट, बीट, सगळ्याच गोष्टी ह्या बारकोडमध्ये येतील. कुठे चालू केलेलं आहे? जम्मू आणि काश्मीरसाठी केलेलं आहे. डिजिटल ट्री आधार उपक्रम. लक्षात ठेवा, जम्मू आणि काश्मीर. 2025 महिला कबड्डी विश्व वर्ल्ड कप कुठे होणार आहे? 2025 बिहारमध्ये. कुठं? राजगीरमध्ये. पहिले हेल्थ ब्रिगेड युद्धनौका निलगिरी नौदलात सामील झालेले आहेत. कोणते प्रोजेक्ट 17A. प्रोजेक्ट 15B आणि प्रोजेक्ट 75 कोणते आलेले? वाक्षीर आलेले. आणि ते कोणते आलेले? सुरत. इलेक्ट्रॉनिक मीडिया TV श्रेणीतील मतदार जागृतीसाठी अलीकडेच कोणाला ECI मीडिया पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? कोणाला दिलेला आहे? कुणाचा अवॉर्ड आहे? ECI. कशाचा आहे? मीडिया पुरस्कार, मीडिया अवॉर्ड. हे कुणाला भेटलेलं आहे? हे दूरदर्शनला भेटलेलं आहे. दूरदर्शन. कशासाठी भेटलेला आहे हा दूरदर्शनला? मतदाता जागरूक करण्यासाठी. मतदाता जागरूक करण्यासाठी भेटलेलं आहे. मतदाता जागरूक करण्यासाठी भेटलेलं आहे. कुणाला भेटलेलं आहे? दूरदर्शनला भेटलेलं आहे. आणि ह्यांची टॅगलाईन काय होती? चुनाव का पर्व देश का गौरव. चुनाव का पर्व देश का गौरव. ही त्यांची टॅगलाईन होती. चुनाव का पर्व देश का गौरव. कशाला? मतदाताला जागरूक करण्यासाठी होती. आणि कोणी हे केलेलं आहे, जागरूक कोणी केलेलं आहे? सगळे जास्त दूरदर्शनला. म्हणून ECIचा मीडिया अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे? दूरदर्शन ह्याला भेटलेला आहे. 2025च्या हॉर्नबिल महोत्सवासाठी नागालँडला हे कोणाचा? वेल्सच आहे. दररोज तोच क्वेश्चन हे होत आहे. आणि नेपाळने कोणाला? बांगलादेशला केलेलं आहे भारतामार्फत. अलीकडे कोणी OECD करारातून बाहेर पडायचं आहे, म्हणजे 25% मिनिमम कंपनीला टॅक्स द्यायचा होता, तो आता द्यायचा नाही. कुठला? USAचा. त्याच्यातून बाहेर पडणार आहे. अलीकडेच नीती आयोगाच्या पहिल्या वित्तीय आरोग्य मार्गदर्शकात कोणतं राज्य टॉप आहे? महाराष्ट्र किती नंबरला आहे? 6व्या नंबरला आहे. नुकतेच सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन ओळखले जाणार. कर्टेमी कशासाठी आहे? ब्लड कॅन्सरसाठी. नुकत्याच मान्यताप्राप्त पाणथळ शहराच्या यादीमध्ये समाविष्ट होणारं पहिले भारतीय शहर कोणते? उदयपूर आणि इंदूर. दोन पण झालेले, इंदूर आणि उदयपूर. 26 जानेवारी 2025 कोणता प्रजासत्ताक दिन? 76वा. भुवनेश कुमार लीड करणार. नुकताच मरणोपरांत पद्मविभूषण पुरस्कार कोणाला भेटला? वासुदेव नायर, ओसामी, शारदा सिन्हा, वरील सर्व. आणि अजून किती आहेत? 14 जण आहेत. मरणोपरांत 3 जणच आहेत. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकलमध्ये कोण जिंकणार? डेव्हिड सिन्नर. आणि मेडिसन कीज हे कुठले? USA मधले फिमेलमध्ये. हिमाचल प्रदेश नुकताच राज्यत्व दिन कधी? 25 जानेवारी 1971. रिलायन्स इंडस्ट्रीने अलीकडे जगातील सर्वात मोठा डेटा सेंटर कुठं करणार आहे? जामनगरमध्ये करणार आहे. BSFने अलीकडे ऑपरेशन सरता हवा कुठं चालू केलेलं आहे? राजस्थान कुठं? जैसलमेरमध्ये केलेलं आहे. चला तर मग, थँक्यू.